नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। शिवसेना उबाटा पक्षाला मोठी खिंड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश। राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर मेळावा पार पडलेला असून कित्येक कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे। बघूया रिपोर्ट। बांधिलकी, समाजाचं हित सांभाळणं आणि आपल्या परिसराचा विकास करणं, कायापालट करणं, ते काम आपण सगळे मिळून मिसळून करू। हा मागचा, हा आधीचा, हा नंतरचा असा भेदभाव माझ्याकडनं किंवा माझ्या पक्षाच्या कुठल्याही सहकारी मित्राच्याकडनं होणार नाही। निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे आता 5 वर्षाच्या करता आपल्याला अतिशय उत्तम पद्धतीनं काम करायचंय। त्याकरता तुम्ही सगळ्यांनी कुठेही कमी पडू नका, तुम्ही कुठेही गाफील राहू नका अशी अपेक्षा त्या सर्वांच्याकडनं करतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। आणि मला वेळोवेळी सत्कारी साहेबांचा आणि ताईचा आणि अनिकेत भाईंचा वेळोवेळी सहकारी आणि मौल्यवान मार्गदर्शन मिळालेले आणि आता आनंदच आहे की राष्ट्रवादी सत्तेचा ग्रामपंचायतवर झेंडा फडकला याचा मला सार्थ अभिमान आहे आणि जे काही नवीन नेतृत्व आले त्याचा मला फार आनंद होत आहे। आज आपल्या या नागोठणे परिसरात किशोरभाई जैन यांच्यासारखा एक बलाढ्य नेता शिवसेनेचा तो आज आमच्या पक्षात आलेला आहे। आम्हाला खूप आनंद होत आहे की आता आमची एक हाती सत्ता ही नागोठणे पंचायतीवर आहे आणि आम्ही एकदम म्हणजे आमची पहिल्यापासून वर्चस्व होतं, पण आता आम्ही एक मताने, एक दिलाने या नागोठणे ग्रामपंचायत आम्ही राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार आहोत आणि येणार ज्या पंचायत समिती, जिल्हा परिषद ज्या निवडणुका आहेत त्याच्यावर पण आमचा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार आहे। आणि जे सदस्य आहेत आजूबाजूच्या नागोठण्याच्या विभागातले पण त्यांना पण आता एक नवीन उमेद आलेली आहे, एक नवीन आशा आलेली आहे की आता एक हाती आमची सत्ता राष्ट्रवादीचीच होणार आहे। आणि ह्यामध्ये सर्व आमचे मोलाचे सहकार्य लाभले ते आमचे टटकरे साहेब, आदितीताई आणि अनिकेत भाई यांनी आम्हाला वेळोवेळी मतदान करून म्हणजे वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला योग्य प्रकारे मतदान कसं होईल जास्तीत जास्त याची आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते। आज या नागोठणे शहरामध्ये गेली अनेक वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतो। जवळजवळ माझा जन्मापासून मतदानाचा अधिकार आल्यापासून आज तक मी निष्ठेने शिवसेना पक्षाचं काम करत आलोय। अनेक ठिकाणी सत्ता आणल्या, अनेक निवडणुका लढवल्या, सगळ्या ठिकाणी निष्ठेने पक्षासाठी काम केलं। आज मला खऱ्या अर्थाने पोचपावती जी पाहिजे होती ती आदरणीय सुनील तटकरे साहेब, रायगड जिल्ह्याचे खासदार, यांच्याकडे जेव्हा मी प्रवेशाची चर्चा झाली, आज प्रवेश झाला। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री यांना नागोठण्यात आणले त्यांनी, म्हणजे मला आज पूर्णपणे ताकद त्यांनी दिली असं मला वाटते। तर मी घेतलेला निर्णय मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना न्याय देईल याचा विश्वास मला त्या निमित्ताने वाटतं। मुद्दा म्हणून त्याचा उल्लेख केला। मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्या मागण्या जिल्हा परिषदेचा शेष फंड असो, डीपीडीसीचा फंड असो, तुमचा खासदार फंड असो, आमदार फंड असो, तेवढ्यासाठी नाही आहे। माझ्या मागण्या ज्या आहेत त्या फार वेगळ्या पद्धतीच्या आहेत, ज्याच्यासाठी त्याचा न्याय अर्थमंत्री देऊ शकतात, ज्याला न्याय खासदार साहेब देऊ शकतात, ज्याला न्याय राज्याचे मंत्री देऊ शकतात। तर असेच प्रश्न मी मांडले। त्यातला एक फिल्टर पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आमच्या सगळ्या जीवाभावाचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याची सुरुवात खरी त्यावेळेला तटकरे साहेब असतानाच झालेली आहे। त्यावेळेला मी ग्रामपंचायतीची सत्ता आमची होती, पण त्यांचा निधी आम्ही स्वीकारला आणि ती सुरुवात करून दिली होती। पण हे सगळं करता 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 अनेक जीवन प्राधिकरणाच्या किंवा वेगवेगळ्या योजना नियोजन नसल्यामुळे मागे पडतात आणि मग त्याच्यानंतर ज्या काही त्रुटी होत्या त्यासाठी मी अजून गुलाबराव पाटील यांच्या साहेबांकडनं वेगळा निधी 4 कोटीचा आणला आणि तो काम आता जवळजवळ 99.9% पूर्ण झालेला आहे। फक्त आजच्या आमच्या दोघांच्या एकी होण्याची वाट ती योजना बघत होती आणि ती एकी आज झालेली आहे। याचा अर्थ हा फिल्टर पाणी नागोठणेकरांच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचेल।